आणि इकडे मनोज जरांगेंच्या आंदोलनासंदर्भातली सगळ्यात मोठी बातमी म्हणजे आझाद मैदानावरती त्यांना या आंदोलन करायला कोर्टानेच मनाई केलेली आहे। रहदारी विस्कळीत होऊ नये यासाठी मुंबईमध्ये आंदोलनाला मनाई करण्यात आली आहे। नवी मुंबईत खारघर किंवा अन्यत्र कुठेही परवानगी देण्याची मुभा कोर्टाने सरकारला दिलेली आहे। मुंबईमधल्या आंदोलनाला 100% परवानगी मिळणार असं जरांगे त्यावर म्हणतात। यावरून गुणरत्ने सदावर्तेंनी सुद्धा जरांगेंना डिवचलंय, तर बावनकुळेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। हायकोर्ट या संदर्भात निर्णय देताना नेमकं काय म्हणालेलं आहे आपण बघूया। मुंबईत आंदोलन करायला कोर्टाने मनाई केली आहे। आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही हे कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। गणेशोत्सवात रहदारीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कोर्टाने हा नकार दिलेला आहे। नवी मुंबईत खारघर किंवा इतर कुठल्या ठिकाणी सरकार परवानगी देऊ शकतं अशी कोर्ट म्हणते। सार्वजनिक ठिकाणी अनिश्चित काळासाठी बंदी घालता येणार नाही असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे। गरीब लोकांचं ते म्हणजे न्याय मंदिर, न्याय देवता, न्यायालय याच्याशिवाय दुसरीकडे नाही। जरी त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं असलं तरी आता आमचेही वकील बांधव म्हणणं मांडतील आणि न्याय देवता 100% आम्हाला परवानगी देणार। कारण आमरण उपोषण रोखू शकत नाही, इंग्रजांनी रोखलं नाही। आमरण उपोषण शांततेचं आंदोलन रोखायचं कसं? माननीय न्यायदेवतेनेच सांगितलेलं आहे, आझाद मैदानावरती शांततेत लोकशाही मार्गानं कायद्याचे नियम पाळून आंदोलनं करण्याची जागाच आझाद मैदानाला सगळ्याला आखून दिलेली। आम्ही पण तिथंच लोकशाही मार्गाने शांततेत आमरण उपोषण करायला चाललोय। आम्हाला न्यायदेवता नाही रोखू शकत, न्यायदेवता आम्हाला सुद्धा न्याय देणार आणि 100% आम्हाला आशा आहे। बघा, कायदा आपली प्रक्रिया पूर्ण करेल। काल आम्ही रितसर तक्रार दिलेली आहे, पोलिसांनी FIR दाखल करावं लागेल। जर न्यायालयाचं जर जरंगे ऐकत नसेल तर जरंगेला प्रसंगी अटक करावं लागेल आणि जरंगेनी लक्षात ठेवावं, कायदा कोणापेक्षा मोठा नसतो। कानून के हाथ लंबे होते हैं और जब कोर्ट बुलाता है तो कोर्ट के सामने झुकना पड़ता है। जरंगे की कानून के सामने जो भी गैर कानूनन कुछ करने की कोशिश है वो कामयाब नहीं हो सकती, क्योंकि देश में भारत के संविधान का कानून है। जरंगे खुद को पाटील बोलता है, जरंगे का कुछ यहाँ नहीं चलने वाला है। खऱ्या अर्थाने एक आनंदाचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात आहे, संपूर्ण देशामध्ये आहे। आणि माननीय उच्च न्यायालयाने जे म्हटलं आहे की आपण सांगितल्याप्रमाणे, कारण मी पूर्ण निकाल वाचला नाही त्यामुळं अधिक टिप्पणी करणं योग्य होणार नाही, पण खरं तर अशा गणेशोत्सवाच्या काळामध्ये आंदोलन पुढे ढकलता आलं असतं, पण जरांगे पाटलांचे काही आंदोलन केलं आहे त्याला आता उच्च न्यायालयाने जे सांगितलं आहे त्याप्रमाणे पुढची जे काही प्रशासन त्याबद्दलची भूमिका घेईल।